धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 आपल्याकडील शेती व्यवसाय हा पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे या शेती व्यवसायातून दरवर्षी शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळतंच असं नाही. शेती व्यवसायातील ही तूट भरून काढण्यासाठी शाश्वत उत्पन्न देणारा दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन हे व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून केले जातात. हे सगळे व्यवसाय बहुतेक करून अल्प, अत्यल्प भूधारक, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेकार करत आहेत. त्यांच्या संसाराची ही निकड असते. या शेतीपूरक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा दैनंदिन खर्च भागत असतो. परसातील कुक्कुटपालन हा शेतकरी बांधवांना खात्रीशीर उत्पन्न देणारा असाच एक व्यवसाय आहे. हा व्यवसाय शास्त्रोक्त आणि अद्ययावत पद्धतीनं केला तर यातून चांगलं उत्पन्न मिळतं. ग्रामीण भागात हा व्यवसाय जमेल त्या पद्धतीनं उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील स्वप्नील आंबेरकर हे आपलं कॉलेज शिक्षण करत परसातील कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. मी स्वप्नील विकास आंबेरकर आता कॉलेज करतो. कॉलेजमध्ये मी SYBA करत आहे. त्याचबरोबर SYBA करत असताना मी छोटासा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो. कुक्कुटपालनामध्ये मला थोडासा शिक्षणाला खूप थोडीफार मला मदत होते. कॅरी निर्भीक किंवा असील असं या जातीला म्हटलं जातं. ही जात तिचं दिमागदार रूप, उच्च कार्यक्षमता आणि लढवय्येपणासाठी प्रसिद्ध आहे. या कोंबड्या रंगानं लाल असतात. पायाची लांबी जास्त असते. झुंज देणाऱ्या तिच्या उपजत गुणांमुळे तिला लढाऊ किंवा फायटर म्हणतात. नैसर्गिक शत्रूपासून स्वतःचं रक्षण करण्यास त्या सक्षम असतात. नर कोंबड्यांचं वजन 3 ते 4 किलो तर मादी कोंबडीचं वजन 2 ते 3 किलो भरतं. मी आता कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय करत आहे त्यामध्ये माझ्याकडे आता 3 प्रकारच्या जाती आहेत आणि जो माझ्या हातामध्ये जो आता एक कोंबडा आहे ती जात म्हणजे फायटर कोंबडा. हा फायटर कोंबडा जवळपास 5 किलोपर्यंत भरतो आणि याचा किलो मागे 1 किलो जवळजवळ नाही म्हटलं तरी 1300 ते 1400 रुपये किलो जातो. आणि प्लस याची जी पिल्लं असतात ती 600 ते 700 रुपये एक छोटं पिल्लू जातं. आणि त्याचबरोबर त्याच्या अंड्याचाही व्यवसाय होतो. फायटर कोंबडी ही खाण्यासाठी कोण नेत नाहीत तर ती फायटर कोंबडी आहे ती जास्ती करून घाटावरती झुंज लावतात. त्याच्यासाठी फायटर कोंबड्याचा मोठा वापर केला जातो. त्यामुळे त्या मोठ्या वापरामुळे आम्हाला खूप कुक्कुटपालनामध्ये खूप मोठी मदत होते. ग्रामीण भागात अंडी आणि मांसासाठी परसातील कुक्कुटपालन हा एक उत्तम पर्याय आहे. या कोंबड्या अगदी प्रतिकूल वातावरणात साध्या पद्धतीनं पाळता येतात. काही कोंबड्या या मांसासाठी चांगल्या असतात तर काही अंड्यासाठी. अंड्यासाठी कोंबड्या पाळायच्या असतील तर अंड्यासाठी लागणारं खाद्य त्यांना देऊन 72 ते 73 आठवडे पाळून नंतर त्या कापण्यासाठी काढाव्या. या फायटर कोंबड्याची अंडी जवळपास आम्ही 100 रुपयाने एक अंड विकतो.
त्याचबरोबर ही फायटर कोंबड्याची अंड्यांची मी प्रजातीसुद्धा तयार करतो. एक अंड जर कोंबडी खाली रवणीला ठेवलं तर ते 21 दिवसाने त्याच्यातून पिल्लं बाहेर पडतात आणि त्याचबरोबर पिल्लं बाहेर पडल्यानंतर जवळपास 10 आठवड्यांनी त्यांना एक इंजेक्शनाची लस टोचन करावी लागते आणि त्यांचं खाणं म्हणजे मॅक्स खाणं भेटतं. तेच बारीक करून त्या पिल्लांना 3 ते 4 आठवड्यापर्यंत तेच खाणं घालावं लागतं. आणि त्याचबरोबर माझ्याकडे दुसऱ्या 2 जाती आहेत, त्या म्हणजे सुरती आणि गावठी. सुरती कोंबड्यामागे तर मला चांगलाच फायदा भरतो, कारण सुरती कोंबड्याची वजन आहे खूप भरतं आणि सुरती कोंबडी अंडीही खूप देतं. सुरती कोंबड्याची अंडी माझ्याकडे 8 रुपये दराने अंडी संपतात. आणि मांसासाठी कोंबड्या पाळायच्या असतील तर वजन वाढेल असं खाद्य देऊन 30 ते 35 दिवस पाळून नंतर त्या कापण्यासाठी काढल्या जातात. सुरती कोंबड्याचं वजन हे 4.5 ते 5 किलोपर्यंत कोंबडी होते आणि त्याचप्रकारे सुरती कोंबडा माझ्याकडे इथे दाखवण्यासाठी आहे. घरट्यात किंवा परसबागेत या कोंबड्या मोकळ्या सोडता येतात. देशी कोंबड्यांपेक्षा जर संकरित जाती वापरल्या तर त्यांच्यापासून अंडी किंवा मांसाचं उत्पादन अधिक मिळतं. ही माझ्याकडची सुरती कोंबडी ही आता जवळपास नाही म्हटली तरी खूप छोटी आहे. ह्याच्यापेक्षा मोठी होते, जवळपास ती म्हटली तरी 5 किलोपर्यंत होते, 4.5-5 किलोपर्यंत होते आणि हिचं अंड 8 रुपये दराने जातं. आणि ही अंडी मला बाजारात नेऊन विकावी लागत नाही, तर ती माझ्या घरीच गिरायकं येऊन खूप सारी संपून जातात आणि त्याच्यामागे मला खूप फायदा भेटतो. आणि त्याचप्रकारे ह्यांची अंडी मी त्यांच्या अंड्यानुसार मी प्रजातीही निर्माण करतो. परसातील कुक्कुटपालन व्यवसायात मजूर आणि भांडवल कमी लागतं. उपलब्ध धान्य, भाताचा कोंडा, कणी देऊन खाद्याचा खर्च कमी करता येतो. याची अंडी एक फायटर कोंबड्यासारखंच आहे, तर ती 21 दिवसानंतर त्याच्यातून पिल्लं बाहेर येतात. पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांना खाणं म्हणून मॅक्स किंवा भाताची कणी ही बारीक करून त्यांना आम्ही घालतो. तसंच 3 आठवड्यानंतर थोडंफार त्यांना बाहेर म्हणजे त्यांच्या घुडातून बाहेर काढून जरा बाहेरची हवा देतो. देशी कोंबड्या सहसा रोगाला बळी पडत नाहीत, तरीही योग्य वेळेत लसीकरण केलं तर कोंबड्यांना रोगापासून वाचवता येतं आणि होणारं संभाव्य नुकसान टाळता येतं. आणि परत त्यांना 7 ते 8 आठवड्यानंतर त्यांना इंजेक्शन म्हणजे जे तराव औषध असतं त्याची लस आम्ही त्या पिल्लांना पाजतो. देशी कोंबड्यांना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात चांगली मागणी असते. या कोंबड्यांच्या मांसाला चांगली चव असते, त्यामुळे अधिक भाव देऊन अशा कोंबड्या विकत घेतल्या जातात. आणि ही आमच्याकडची 3री जात म्हणजे गावठी. ही गावठी जात जास्ती वजनाला भरत नाही, तर ही जास्तीत जास्त 2 ते 2.5 किलोपर्यंतच वजनाला होते. आणि ही कोंबडी अंडी देण्यासाठी खूप चांगली आहे. अंडी देण्यासाठी एक दिवसाला 1 अंड, तसंच ती 15 ते 20 अंडी दिल्यानंतर पिल्लं काढण्यासाठी तयार होते, म्हणजेच कुडकीला बसणे. कुडकीला बसल्यावरती ती पिल्लं तयार करण्यासाठी तयार होते. त्यावेळी गावठी कोंबडी ही 10 ते 11 अंडी रवणीला ठेवून तिच्यावरती कोंबडी बसवली जाते. त्यानंतर ती 21 दिवसानंतर पिल्लं बाहेर काढतात. तर ती 11 अंडी ठेवलेली असतात, तर ती 11च अंडी बाहेर येत नाही, तर त्याच्यातली 3 ते 4 अंडी ही वाया जातात. तसेच 8 ते 9 अंड्यातून ती पिल्लं बाहेर काढते. राणीखेत, मानमोडी यासारख्या सांसर्गिक रोगापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी लसीकरण करणं फार महत्त्वाचं असतं. कुक्कुटपालन रोजगारासाठी आज प्रशिक्षणाची शिबिरं अनेक ठिकाणी भरतात. असं प्रशिक्षण घेतलं असेल तर आपणही हे लसीकरण घरच्या घरी करू शकतो. पिल्लं बाहेर आल्यानंतर तीच कोंबडी वाढवते त्यांना. तर ती जरा मोठी झाली की 1 ते 2 जवळपास 3 महिन्याची झाली की आम्ही त्यांना राणीखेत म्हणून इंजेक्शन येतं
ते इंजेक्शनही त्यांना देतो. कारण त्या इंजेक्शनामुळे कोंबड्यांना दुसऱ्या कोणतीही जे डिसेंट्रीचे वगैरे आजार आहेत ते कोंबड्यांना होत नाहीत. म्हणजे डिसेंट्री म्हणजे ती कोंबडी पांढरी शिटायला लागतात आणि डोळ्यातून पाणी येणं वगैरे, डोळ्यात घाण साचणे, हे कोंबड्यांचे खूप आजार होतात. त्यामुळे कोंबडी मरूही शकतात. त्यामुळे कोंबड्यांना ती इंजेक्शनाची लस द्यावी लागते. देशी कोंबड्यांचं नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण करावं लागतं. यासाठी आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी जाळीचं घर तयार केलंय. सकाळी या कोंबड्यांना खुराड्यातून काढून या जाळ्याच्या घरात ठेवलं जातं. त्यांना स्वच्छ पाणी आणि खाद्य पुरवलं जातं. संध्याकाळी पुन्हा त्यांना खुराड्यात ठेवलं जातं. 4 आम्ही खांबे पुरतो. इथे मुंगूस वगैरे त्यांचा त्रास असतो ना, त्याच्यामुळे आम्ही जाळ्याला हे खांबे पुरतो आणि मग त्याच्यात कोंबडी सोडून ठेवतो. मग त्यांना खाणं जे का असेल ते सगळं घालतो आम्ही. पण मुंगूस, कुत्रे त्या कोंबड्यांना त्रास देतात, म्हणून मग आम्ही ते जाळ्यात टाकून ठेवतो. एका बाजूला बारकी पोरं असतात, एका बाजूला मोठी असतात. रोज सकाळी 2दा सगळं कचरा काढून झाडून वगैरे करतो आणि सकाळी पाणी खाणं जे घालतो. परत दुपारी 12 वाजले की पाणी खाणं देतो. 3 वाजल्यानंतर परत घालतो त्यांना खाणं पाणी. आणि संध्याकाळी परत सगळं सोडताना सगळं झाडून वगैरे सगळं साफसफाई करून ठेवतो. स्वप्नील आंबेडकर यांचा या कोंबडी पालनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शैक्षणिक खर्च भागतो. जास्त गावठीचं पण आहे आणि फायटरचं पण आहे. आणि हे बॉयलर ह्याचे आहेत ना, लाल कोंबडी, त्यांचं ते अंडी जास्त देतात ना, त्या अंडीसाठीच असतात ते कोंबडी. मग ते अंडी वगैरे तो विकतो स्वप्नील. त्याच्या कॉलेजसाठी त्याला थोडंफार त्याच्यातून उपयोग पडतो. आपणही असंच अगदी कमी खर्चात कमी भांडवलात होणारा परसातील कुक्कुटपालन व्यवसाय करून शेती व्यवसायाला हातभार लावू शकतो. शाश्वत उत्पन्न मिळवू शकतो. आज या व्यवसायाला चालना देण्यासाठी कुक्कुटपालनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आणि हा व्यवसाय पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं केला तर अगदी छोट्यात छोटा शेतकरी आणि गृहिणींनाही आर्थिक हातभार नक्कीच मिळू शकतो.